नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 30 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज. तर मापे कशी घ्यायची आणि डायरेक्ट अस्तरवर ब्लाऊज कट कसं करायचं आणि अस्तरवरचं ब्लाऊज मेन कपड्यावर टाकून कसं कट करायचं ते अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्हालाही प्रिन्स कट ब्लाऊज शिकायचा असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्यासोबत प्रिन्स कट परफेक्ट असा कट करायला शिका. तर बघा, अगोदर आता आपल्याला इथे ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ते अगदी सविस्तर पद्धतीने आपण पाहणार आहोत. तर ब्लाऊजची पूर्ण उंची घेण्यासाठी आपल्याला इथे शोल्डरपासून खाली कमरेपर्यंत टेप धरून आपल्याला माप घ्यायचं आहे. शोल्डरच्या शिवणापासून ते खाली आपल्याला कमरेपर्यंत इथे आपलं पूर्ण उंचीचं माप आलेलं आहे 13 इंच. तर लगेच इथे आपण मापे लिहून घेऊयात जेणेकरून आपल्या लक्षात राहील. तर बघा, इथे 13 इंच लिहून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला किती ॲड करायचं आहे ते आपण पुन्हा बघणार आहोत. आता पुन्हा आपल्याला इथे घ्यायचं आहे छातीचं माप. तर छातीचं माप घेताना आपल्याला काजबटन पट्टीपासून पुढे आपल्याला इथे मुंड्याच्या शिवणापर्यंत आपल्याला हे माप घ्यायचं आहे. तर बघा, इथे छातीचं माप आलेलं आहे 7.5 इंच. तर इथे 7.5 इंच लिहून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे कमरेचं माप. कमरेचं मापही आपल्याला खालच्या साईडने काजबटन पट्टीपासूनचे फिटिंगच्या शिवणापर्यंत आपल्याला इथे माप घ्यायचं आहे. तर बघा, इथे 6 इंच माप आलेलं आहे. आता घ्यायचं आहे मागच्या गळ्याचं माप. शोल्डरपासून खाली जेवढा गळा आहे तेवढा इथे मोजून घ्यायचा आहे. तर बघा, इथे गळा आपला आलेला आहे 9.5 इंच. तर इथे 9.5 इंच लिहून घेतलेला आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे समोरचा गळा. तर समोरचा गळा आहे 5.5 इंच. तर इथे 5.5 इंच आपण लिहून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बाहीचं माप. तर बघा, बाहीचं माप आहे तर आपल्याला इथे शोल्डरपासून पुढे बाहीचं माप घ्यायचं आहे. तर बाहीचं माप आलेलं आहे 3.5 इंच. आता पुन्हा आपल्याला घ्यायचं आहे दंडघेर. दंडघेर आलेला आहे इथे 5.5 इंच. तर इथे 5.5 इंच लिहून घेतलेलं आहे आणि आता इथे शोल्डर घ्यायचं आहे 2.5 इंच. तर बघा, इथे पूर्ण मापे आपण ब्लाऊजवर जशी आहेत तशी मापे इथे लिहून घेतलेली आहेत. आता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये वाढवून किती आणि कुठे घ्यायचं आहे ते आपण पाहणार आहोत. तर बघा, इथे पूर्ण उंची 13 इंच, त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपण इथे घेतलेलं आहे 14 इंच. आता छातीचं माप आहे 7.5 इंच. तर त्यामध्ये 1.5 ते 2 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. बऱ्याच जणीचे प्रश्न असतात की तुम्ही 32चा ब्लाऊज, 34चा ब्लाऊज, 36चा ब्लाऊज ते कसं बघता. तर बघा, इथे आपल्या इथे छातीचं माप आलेलं आहे 7.5 इंच. तर आपण इथे डबल टेप करून घेतलेला आहे 15 इंच आलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा डबल टेप केलेला आहे. तर इथे 30 इंच आलेला आहे. तर हा आपला ब्लाऊज 30 इंचाचा आहे. तर बघा, इथे डायरेक्ट माप लिहिलेलं होतं. तर बघा, इथे 2 इंच ॲड करून आपल्याला इथे घ्यायचं आहे 9.5 इंच. त्यानंतर कमर आपल्याला इथे फिटिंगसाठी लागणार आहे. आता मागचा गळा आहे 9.5 इंच. तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. तर गळा इथे घ्यायचा आहे 10 इंच. समोरचा गळा आलेला आहे 5.5 इंच. त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून इथे आपल्याला गळा घ्यायचा आहे 6 इंच. बाही लांबी आहे 3.5 इंच. तर आपल्याला इथे अस्तरची बाही आहे तर त्यामध्ये आपल्याला इथे अर्धा इंचच ॲड करायचा आहे. तर इथे बाही लांबी घ्यायची आहे 4 इंच. जर बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपल्याला इथे 1.5 इंच वाढवून घ्यायचं असते. दंडघेर आहे 5.5 इंच. तर तो आपल्याला इथे फिटिंगसाठी लागणार आहे आणि शोल्डर आहे 2.5 इंच. तर शोल्डर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो. तर बघा, इथे आता ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची आणि त्यामध्ये किती ॲड करायचं ते अगदी सविस्तरपणे आपण पाहिलेलं आहे. तर आता इथे आपल्याला अस्तरवर ब्लाऊज कट कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. तर बघा, इथे आपल्याला सर्वात अगोदर बाही कट करून घ्यायची आहे. तर बाहीसाठी आपण इथे डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे आणि जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडने ठेवून घेतलेली आहे. आता इथे बाहीची पूर्ण उंची घेतलेली आहे आणि वरून खाली कॅप हाईट आपण 2.5 इंच घेतलेली आहे आणि बाहीचा आकार टाकून घेतलेला आहे. मैत्रिणींनो, बाहीचा आणि मुंड्याचा आकार टाकताना अगदी व्यवस्थित आकार टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या मुंड्यामध्ये कुठेही घोळ येणार नाही किंवा बाहीलाही कुठेही घड्या पडणार नाहीत यासाठी. तर बघा, आता इथे आपण बाही परफेक्ट अशी कट करून घेतलेली आहे, बघू शकता. आता बाही कट करून झाल्यावर आपल्याला इथे कपड्याची डबल फोल्ड घडी करून घ्यायची आहे. आता इथे छातीचं माप घेऊन त्या मापानुसार आपल्याला इथे घडी टाकून घ्यायची आहे
आणि जी बंद बाजू आहे तर ती बंद बाजू इथे आपल्या साईडने ठेवून घ्यायची आहे. ज्या साईडने आपल्या ब्लाऊजचे व्यवस्थित असे मापे बसतात त्या साईडने आपल्याला इथे घडी करून घ्यायची आहे. तर बघा घडी अगदी व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे. आता इथे 9:30ची घडी आपल्याला घ्यायची आहे. तर इथे 9:30ची घडी घेतलेली आहे आणि जिकडून बंद बाजू आहे तिकडून आपल्याला गळा टाकून घ्यायचा आहे. आता अगोदर आपल्याला इथे पूर्ण उंची मोजून घ्यायची. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13 इंच. त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायची आहे. तर बघा आता इथे 14 इंचावर आपण मार्किंग करून घेतलेली आहे. 14 इंचावर मार्किंग करून इथे सरळ रेष ओढून घेतलेली आहे. आता या सरळ रेषवर आपल्याला टाकून घ्यायचा आहे गळा. तर इथे गळ्यासाठी 2.5 इंचावर मार्किंग केली आणि शोल्डरसाठी 2.5 इंचावर. तर पूर्ण शोल्डर इथे 5 इंच घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मुंड्याचं माप. तर मुंड्याचं माप घेतलेलं आहे 5.5 इंच आणि असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. बॉक्समध्ये आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आणि मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. तर बघा परफेक्ट असा मागच्या मुंड्याचा आकार देऊन झालेला आहे. आता इथे गळ्याचं माप घ्यायचं आहे. तर गळ्याचं माप आपल्याला उंची होती 9.5 इंच. त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून इथे 10 इंचावर मार्किंग करून घेतली. खालच्या साईडने थोडासा रुंद गळा पाहिजे त्यासाठी आपण 3 इंचावर मार्किंग केली. वरच्या साईडने 2.5 इंच आणि खालच्या साईडने 3 इंच अशी मार्किंग करून आपण इथे बॉक्स तयार करून घेतला आहे. आता आपल्याला हा गळा शिवतानाच कट करून घ्यायचा आहे. तर फक्त इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता इथे मागची बाजू कट करून घेतली. आता इथे प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे तर समोरची घडी आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तर बघा 1.5 ते 2 इंच समोरची घडी वाढवून घेतलेली आहे आणि आता मागची बाजू जशास तशी मार्किंग करून घ्यायची. तर बघा समोरच्या साईडने आपण 1.5 इंच वाढवून घेतले. खालच्या साईडने 1 ते 1.5 इंच वाढवून घ्यायचे. अगोदर आपल्याला जी बंद बाजू आहे तर त्या बंद बाजूकडे व्यवस्थित घडी करून घ्यायची आणि खालच्या साईडने आपल्याला 1 इंच वाढून एक रेष ओढून घ्यायची. आता मागची बाजू आहे जशास तशी मार्किंग करून झाल्यावर ती बाजू उचलून ठेवायची आहे. आता गळ्याचं माप घ्यायचं आहे. गळ्याचं माप गळा रुंदी 2.5 इंच आणि गळा उंची 6 इंच. तर ब्लाऊजच्या मापावरून 5.5 इंच होतं. अर्धा इंच वाढून आपण इथे 6 इंच घेतलेला आहे. बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे समोरच्या मुंड्यासाठी मार्किंग करून घ्यायची आणि समोरील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा इथे परफेक्ट असा आकार देऊन घेतलेला आहे. तर समोरचा आकार देताना आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करून आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे घ्यायचं आहे छातीचं माप 7.5 इंच, अर्धा इंच प्रिन्स कटसाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. तर बघा मार्किंग करून झालेली आहे. आता खालच्या साईडनेही मार्किंग करून घ्यायची. कमरेचं माप आहे 6 इंच, 1.5 ते 2 इंच, 1.5 इंच आपल्याला इथे प्रिन्स कटचा टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन. बघा इथे पूर्ण माप टाकून मार्किंग करून घेतलेली आहे आणि उभी रेष ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला प्रिन्स कटचा टक्स पॉईंट काढून घ्यायचा आहे. शोल्डरपासून खाली 10 इंचावर मार्किंग केलेली आहे. काज बटन पट्टीच्या साईडने आपण 4 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. आता जशी साईडने मार्किंग करून घेतलेली आहे तसे इथे कट करून घ्यायचं आहे आणि नंतर प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा खालच्या साईडने आपल्याला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. मुंड्यापासून आपण जे पॉईंट काढलेले आहेत ते पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तर बघा ह्या पद्धतीने आणि साईडने आपण 1.5 इंचावर मार्किंग केलेली आहे. तर तिथे परफेक्ट असा प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता आपण परफेक्ट असा प्रिन्स कटचा आकारही देऊन झालेला आहे. आणि आता इथे बघा आपली समोरच्या बाजूची ही पूर्ण मार्किंग करून झालेली आहे. आता इथे आपण परत एकदा मापे सांगूयात. शोल्डर घेतलेला आहे 2.5 इंच, गळा घेतलेला आहे 2.5 इंच, गळा रुंदी 2.5 इंच आणि गळा उंची 6 इंच घेतलेली आहे. आणि प्रिन्स कटसाठी आपण शोल्डरपासून खाली 10 इंचावर मार्किंग केलेली आहे. काज बटन पट्टीच्या साईडने आपण 3.5 ते 4 इंचावर मार्किंग करून इथे आपण प्रिन्स कटचा आकार देऊन घेतलेला आहे. टक्स पॉईंट आपण 1.5 इंचाचा घेतलेला आहे आणि पुढं 2 इंच शिलाई मार्जिन अशी मार्किंग करून प्रिन्स कटचा आकार देऊन घेतलेला आहे. तर बघा इथे परफेक्ट अशा आकार देऊन झालेले आहेत. आता आपण इथे कट करून घेऊयात.
तर बघू शकता मैत्रिणींनो, अगदी कमी वेळामध्ये आणि परफेक्ट अशी आपण प्रिन्स कटची कटिंग करून घेतलेली आहे. तर आता इथे अस्तरवर आपली कटिंग करून झालेली आहे. आता आपल्याला ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो मेन कपडा घ्यायचा आहे. तर बघू शकता सुंदर असा हा डिझाईनचा ब्लाऊज पीस आहे. मैत्रिणींनो, ही साडी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. मी दिवसातून दररोज 1 किंवा 2 ब्लाऊज हे शिवते. तर बघा आता इथे सेंटरमध्ये जॉईंट आहे, तो जॉईंट इथे कट करून घेतलेला आहे. डबल घडी करून घेतलेली आहे आणि बघा गळ्याची खालची बाजू आणि वरची बाजू व्यवस्थित अशी करून घेतलेली आहे. सेंटरमध्ये जे फूल आलेलं आहे तर ते सेंटरमध्येच घ्यायचं आहे आणि गळ्याची जी मार्किंग आहे तीही व्यवस्थित करून घ्यायची. आणि आता आपण ही अस्तरची बाजू कट करून घेतलेली आहे, ती व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. तर बघा आपलं परफेक्ट असं माप बसलेलं आहे. याच्यापेक्षा मोठा जर ब्लाऊज असेल तर त्या ब्लाऊजला आपल्याला इथे जॉईंट द्यावा लागतो, पण हे माप अगदी परफेक्ट असं बसलेलं आहे. तर बघा इथे मागची बाजू कट करून झालेली आहे. आता इथे आपण बाही कट करून घेऊयात. बाहीवरची जी खालच्या बाजूची डिझाईन आणि वरच्या बाजूची डिझाईन व्यवस्थित करून घ्यायची आहे, जेणेकरून डिझाईन कट होणार नाही आणि दोन्ही बाजूच्या डिझाईन व्यवस्थित येतील यासाठी. आता इथे आपण अस्तरवरची बाही परफेक्ट अशी ठेवून घ्यायची आहे. तर आपल्याला साईडने थोडासा जॉईंट द्यावा लागतो, तर तो आपण इथे शिवताना देऊन घेऊयात. तर बघा इथे दोन्हीही बाहीची आपली कटिंग करून झालेली आहे. मागची बाजू आणि बाहीची कटिंग करून झालेली आहे. आता आपण साईडला जो कपडा ठेवलेला होता तर त्या कपड्यामध्ये आपल्याला इथे समोरची बाजू कट करून घ्यायची आहे. तर हा प्लेन कपडा आहे, या प्लेन कपड्यामध्ये आपल्याला समोरची बाजू कट करायची. त्यासाठी आपण इथे डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे आणि त्यावर इथे आपल्याला समोरची बाजू ठेवून घ्यायची आहे. जसं ॲडजस्ट होईल तसं इथे ठेवून घ्यायचं आहे. हा पीस मोठा आहे त्यासाठी इथे व्यवस्थित असं बसलेलं आहे. आता इथे आपल्याला थोडीशी मार्जिन ठेवून कट करून घ्यायचं आहे. तर बघा समोरची बाजू आपली कट करून झालेली आहे. आता प्रिन्स कटची साईडची बाजू आपण कट करूयात. तर बघा मैत्रिणींनो, आपला अस्तरवर ब्लाऊज कट करून झालेला आहे आणि ब्लाऊजच्या मेन कपड्यावर सुद्धा ब्लाऊज कट करून झालेला आहे. तुम्हाला काही समजलं नसेल, काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.